कामासाठी म्हणून बाहेर जाते. काय काम आहे? काय चाललंय अनिका? सगळेच घराच्या बाहेर चाललेत. म्हणजे म्हातारी आणि राजन ते दोघं सुद्धा बाहेर निघून गेलेत. त्यांना रात्री यायला उशीर होणार आहे आणि आता ही पण चालली आहे. म्हणजे झालं. म्हातारी आणि राजन कुठे गेले? मला सांगून नाही गेलेत, पण ती पार्वती म्हणत होती की कमळीच्या गावाला जाणार आहे. काय? हो, रिलॅक्स. इतकं का रिॲक्ट करतेस? नाही नाही, असं होऊन चालणार नाही. माझ्या आधी जर अन्नपूर्णा तिकडे पोहोचली तर माझा सगळा डावच बिघडून जाईल. ऐक 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 रागिणी, मी तुला एक काम सांगते, ते माझं काम करायचंय. उलट प्रश्न विचारायचे नाहीत, प्रश्न विचारायचे नाहीत, फक्त मी सांगते तेवढंच करायचंयस तू. फक्त मी सांगितलंय तेवढंच करायचं, स्वतःचं डोकं वापरायचं नाही, कळलं? ए, आत्ता नाही, थोड्या वेळाने. ए बेटा, पार्टी करायची आहे ना? खूप दिवस झाले पार्टी नाही केलीस. तू पार्टीची तयारी कर. पार्टी? वाय? एक गुड न्यूज द्यायची. सांग, काय गुड न्यूज? आता सांग. सांगेन मी तुला, तू फक्त पार्टीची तयारी कर, बाकीचं सगळं मी बघेन. आता बंड्याचा फोन नाही लागला तर कमळीशी बोलणार कसं मी? एक मिनिट. ये बस बस. ऋषी, काल रात्री आपलं जे बोलणं झालं त्याच्यावर तू विचार केलाच असशील. तसंही माझं मत त्या विषयावर ठाम आहे. तू कमळीचा विचार पूर्णपणे सोडायचास. तिच्याबद्दल या घरात बोलायचं नाही. मी तुला काल खूप स्पष्टपणे सांगून झालंय की मी आता लहान नाहीये. माझे निर्णय मी घेऊ शकतो आणि मी मला हवं तेच करणार आहे. का असं वागतोयस ऋषी? मी तुला इतक्या वेळा समजावून झालं, तुला का कळत नाहीये, का पटत नाहीये माझं म्हणणं? इतके प्रोजेक्ट्स घेतलेस ना हातात, मग फोकस कर ना त्याच्यावर, कामाकडे लक्ष दे. मी आहे ना. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आई, तुझं अगदी बरोबर आहे. म्हणजे आपल्या कंपनीचे एवढे प्रोजेक्ट्स आहेत, इतका मोठा वर्कलोड आहे. ऋषीला जर का काही मदत लागली तर मी आहे ना. असं मला मदत नकोय तुझी. ऋषी, अरे काय बोलतोयस तू? माझं आणि तिचं सुरू आहे ना, नको बस. ऋषी, फॉरगेट इट. अरे मी आहे म्हणून बिझनेसचं चाललंय सगळं. आई, खूप विचार नको करूस. आता थोड्या वेळातच आपण कोल्हापूरला पोहोचू. कमलीला भेटल्याशिवाय काय माझ्या मनाला शांतता मिळणार नाहीये. काय झालंय माहिती नाही, गेले 2 दिवस खूपच अस्वस्थ वाटते रे. ठीक असेल ना ती पोर? आई, अगं ठीकच असेल ती. कमळीला ओळखतेस ना तू, स्ट्रॉंग मुलगी आहे. आता आपण थोड्या वेळातच पोहोचू, मग भेटेलच तुला. तिला समजवेन मी. मुंबईला परत घेऊन जाऊ तिला. नाही ऐकलं ना तर चांगली रागवेन तिला. स्वतःच्या शिक्षणाची काळजी नाही हिला. आई, मी तर म्हणतो भेटल्यानंतर 2 धपाटेच घाल तिला आणि परत मुंबईला घेऊन जा. राजन, मला वाटतं आपण तिच्या आईला सुद्धा मुंबईला घेऊन जाऊ. दोघेही राहतील आपल्याकडे. काय? हॅलो हॅलो. हा बेटा, सांगितलेलं काम केलंस? याई, तू बरी आहेस ना ग? स्वतः जाताना मला म्हणालीस की थोड्या वेळाने कर. मग आता काय प्रॉब्लेम आहे तुला? थोड्या वेळाने म्हणजे? अगं मूर्ख मुली, सांगितलेलं एक काम धड जमत नाही का ग तुला?
काय सांगितलं होतं मी? तुझी सासू आणि तुझा नवरा ते तिकडे पोहोचायच्या आत फोन कर, कळलं ना? आता तू फोन करेपर्यंत पोहोचलेले असतील आणि मग माझा सगळा गोंधळ होईल. झालं? प्लीज गाई किरकिर नको करूस, करते फोन. तू फोन ठेव, मी फोन लावते. आज चल, ठेवते चल, कर फोन. कोणावर भरोसा ठेवण्यासारखंच नाही. रागिणी, हॅलो. आई आई तुम्ही कुठे आहात? आई प्लीज घरी लवकर या. बाबांना बरं नाही वाटत आहे. मी डॉक्टरला बोलवले. लवकर या. अगं काय काय सांगतेस तू? काय झालं आई? रागिणीचा फोन आहे. हा हा, बोल रागिणी. अहो अहो प्लीज तुम्ही सगळे लवकर या घरी. बाबांना बरं वाटत नाहीये. मला खूप भीती वाटते. तुम्ही लवकरात लवकर या प्लीज. हो पण म्हणजे काय झालं डॉक्टर? अरे राजन, आता आता मला लगेच यांच्याकडे जायला हवं रे. मला मुंबईला जायला हवं. मी संतोषला गाडी वळवायला सांगतो. संतोष गाडी वळा. नाही पण थांब, मला कमळीची खूप काळजी वाटतेय. तू एक काम कर, तू जा पुढे, तू जा कोल्हापूरला, मी मुंबईला जाते. तू तिथे पोच आणि मला एक फोन कर आणि मग ताबडतोब निघ मुंबईला यायला. अगं पण आई. नाही नाही, तू माझं ऐक.